पुण्यात गुन्हेगारी चांगलीच वाढत आहे। त्यात गोळीबारांच्या घटनेत देखील मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे। त्यातच 16 एप्रिलला पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर गोळीबार झाला होता। याच गोळीबार प्रकरणाचा पुणे पोलिसांनी छडा लावलाय। वडिलांनीच मुलाच्या हत्येची 50 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचा पोलीस तपासात प्रकरण समोर आलं। संपत्तीच्या वादातून वडिलांनी सुपारी दिल्याचं देखील समोर आलंय। या प्रकरणी वडिलांसह 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। धीरज आरगडे या बांधकाम व्यावसायिकावर 2 जणांनी गोळीबाराचा प्रयत्न केला होता। या घटनेचा सीसीटीव्ही देखील व्हायरल झाला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाला मारण्यासाठी एकूण 50 लाखांची सुपारी दिली होती। त्यातले 25 लाख रुपये दिले होते आणि 25 लाख देणं शिल्लक होतं। मिळालेल्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स जवळ दुपारी ही घटना घडली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धीरज दिनेशचंद्र अरगडे यांनी तक्रार दिली होती। त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या 2 अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला। अरगडे यांच्या कार्यालयात आले। काम संपवून ते दुपारी 3 वाजता घरी जाण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले असता त्यावेळी दुचाकीवरून 2 जण त्या ठिकाणी आले। त्यांनी अरगडे यांच्या गाडीजवळ दुचाकी लावली। दुचाकीवरील सहप्रवाशानं पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐनवेळी पिस्तूल लॉक झाली आणि त्यामुळे त्यांचा डाव फसला। अरगडे यांनी आरडाओरडा केल्यानं हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले। या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांनी केला असता वडिलांनीच संपत्तीच्या वादातून मुलाला जीवे मारण्याचा प्लॅन केला असल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे। आपल्याच मुलाच्या हत्येची सुपारी दिल्याच्या या घटनेनं चांगलंच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। त्यात गोळीबाराचा कट रचून मुलाच्या हत्येचा कट रचला, मात्र तो फसल्यानं वडिलांचं पितळं उघडं पडलं। त्यामुळे कुटुंबियांकडूनही संताप व्यक्त केला जातोय।